नमस्कार मित्रांनो, तर आम्ही चाललेलो आहे मुंबईला. तर 2-3 स्पॉट फिरणार आहोत. सिद्धिविनायक मंदिर, मरीन ड्राईव्ह, इंडिया गेट. माकडं बघा ह्या लोणावळ्यात घाटात दिसली, तिकडे धबधबा बघा. नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलो. मित्रांनो, आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो. तर मी ऋषी, तर पुण्याहून मुंबईला आलेलो आहे मरीन ड्राईव्ह बघायला. तिथे पार्किंगला कुठे टू व्हीलरसाठी जागा मिळत नव्हती, तर कशी बशी पार्किंग केली. त्याच्यानंतर तुम्ही हा एकदम सुंदर असं तुम्ही दृश्य बघू शकता. खूप छान असं वातावरण आहे इथे. तर मित्रांनो, अशा प्रकारे केदार आणि ऋषी नाव लिहिलेलं आहे. हे बघा, ऋषी लिहिलेलं आहे. ऋषिकेशचा ऋषिकेश म्हणजे मी ऋषिकेश, आणि हा केदार लिहिलेलं आहे. केदार बघू शकता तुम्ही. ऋषी आणि हा केदार. मसक्कली मुंबईमध्ये बीचवर थांबलेलं असताना तिथे आम्ही पिझ्झा आणि पावभाजी खाल्ली, पण तिथली टेस्ट काही एवढी चांगली नव्हती. त्यामुळे शक्यतो चांगल्या हॉटेलमध्ये जेवण करा. तर मित्रांनो, बीचवर जे आहेत ते पदार्थ जे आहेत महागडे पण असतात आणि त्याला काही टेस्ट नसते. त्यापेक्षा एखादे चांगले हॉटेल बघून तुम्ही तिथे जेवण करू शकता. हे गेटवे ऑफ इंडिया किती लांब आहे रे इथून भाऊ? गेटवे ऑफ इंडिया किती लांब आहे? गाडी लावायला आहे का जागा तिथे? गाडी लावायला जागा आहे का नाही? टू व्हीलर आहे का जागा लावायला? पैदल कितना दूर है इधर से? होगा 2.5 किलोमीटर. लेकिन मैं इधर से बाइक लेके जाऊंगा, तो उधर बाइक लगाने के लिए है क्या? नजीक ठीक है, बाइक लगा सकते क्या उधर? आराम से लगाएगा. ठीक है, ओके. दिसत नाही का तुला तिथं? विचारा म्हटलं भाऊ. मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही गेटवे ऑफ इंडिया बघितला, तर खूप हिट होती तिथे. तर हे बघा ताज हॉटेल. अरे यार, आमचे ते ना मानत होता. आम्ही सिद्धिविनायक गणपती बघण्यासाठी निघालो. दर्शनासाठी एवढी गर्दी नसल्यामुळे लवकर दर्शन झाले. दर्शनाला जाताना आम्ही जास्वंदीचं फूल आणि दुर्वा घेतली. तर अशा पद्धतीने हाजी अली मस्जिद आम्ही बघितली.
माझा अनुभव असा आहे की जर गाडी चालवणारा मित्र सोबत असलं तर तुम्ही 1 डे ट्रिप टू व्हीलरवर मुंबईला करू शकता. मुंबईमध्ये हीट खूप आहे, तिथे गाडी लावायला पार्किंग सापडत नाही, तर मोकळी जागा शक्यतो ते नाहीच आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या आठवड्यात. धन्यवाद. बाय.